नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे खारीचा वाटा. राम, सीता, लक्ष्मण जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा रावणाने सीतेला पळवून लंकेमध्ये नेले. तेव्हा रामानी सगळी वानरसेना घेऊन सीतेला आणण्यासाठी गेले. परंतु लंकेमध्ये सीतेला आणायला जाण्यासाठी समुद्र होता मध्ये. आता एवढ्या मोठ्या समुद्रातून सगळी वानरसेना घेऊन कसे जायचे हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मग श्रीरामांनी समुद्राला विनंती आणि प्रार्थना केली आणि रामसेतू बांधायचे ठरवले. सर्व वानरसेनांनी मिळून दगडे जमा करायला सुरुवात केली. मग श्री हनुमान प्रत्येक दगडावर श्रीराम असं लिहित होते. कारण ज्या दगडावर श्रीराम लिहिलेले आहे तोच दगड समुद्राच्या पाण्यात तरंगत होता, नाहीतर तो बुडून जायचा. अशा प्रकारे रामसेतू तयार करण्याचे काम चालू होते. सगळेजण आपापल्या परीने काम करत होते. हे सर्व छोटीशी खारुताई पाहत होती. ती पण मदतीसाठी पुढे आली आणि तिच्या छोटूशा हातात बसतील एवढे दगड ती गोळा करून आणू लागली आणि समुद्रामध्ये टाकत होती. हे सर्व श्रीराम पाहत होते. त्या खारीचे त्यांना खूप कौतुक वाटले. रामांनी तिच्या पाठीवरून अलगद हात फिरवला. जणू काही त्यांनी तिला शाबासकीच दिली होती. तेव्हापासून खारीच्या पाठीवरती रामांचे 3 बोटं उमटलेली आहेत. ते आत्तापर्यंत खारीच्या पाठीवरती आपल्याला दिसतात. तिच्या छोट्याशा जीवाला झेपेल अशी मदत तिने केली होती. तेव्हापासून छोट्याशा मदतीला खारीचा वाटा असे नाव पडले. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.